हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर बालकृष्ण सिंग, स्किन लेझर हेअर केअर एक्सपर्ट नाशिक. गेल्या 17 ते 18 वर्षापासून नाशिकमध्ये स्किन अँड कॉस्मेटिक प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण बोलणार आहे की होम रेमेडीज का मेडिकल ट्रीटमेंट, का होम ट्रीटमेंट का मेडिकल ट्रीटमेंट, हा प्रश्न नेहमी मला पेशंट कडून येतो. सिम्पल, तुम्ही खूपदा काही DIY होम रेमेडीज बघतात आणि युट्यूबवर, एखादं तुम्ही टीव्हीवर, आणि त्याच्यानंतर तुम्ही होम रेमेडीजला वापरायला स्टार्ट करतात. पण तुम्ही खरंच विचार करा की DIY होम रेमेडीज वापरल्यावर तुम्हाला स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो की नाही. तर आपण आज बोलूया होम रेमेडीज बद्दल. तर होम रेमेडीज मध्ये जसं की हळद झालं, बेसन झालं, ॲलोवेरा झालं, हे जे काही प्रोडक्ट्स आहे, हे जेव्हा तुम्ही हळदीचं पॅक या बेसनचं पॅक या ॲलोवेरा जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावतात, तर हे काही प्रमाणावर स्किनवर काम करू शकतात. पण समजा तुम्हाला ॲक्ने आहे, पिगमेंटेशन आहे, मेलास्मा आहे, फंगल इन्फेक्शन आहे, तर यासारख्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला स्किन डॉक्टरला दाखवणं फार गरजेचं आहे. का बरं? या सगळ्या ट्रीटमेंटला, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मेडिकली सायंटिफिक ट्रीटमेंटच लागेल. याच्यामध्ये तुमचा DIY होम रेमेडीज काय वर्क करणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनची खरंच काळजी तुम्हाला असेल तर तुम्ही होम रेमेडीज पेक्षा सायंटिफिक ट्रीटमेंटला तुम्ही जास्त महत्त्व द्या. कधी कधी चुकीची होम रेमेडीजमुळे तुमच्या स्किनला नुकसान होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, बरेचसे लोक लेमन डायरेक्ट लावतात, त्याच्यामुळे स्किन बर्न होते या इरिटेशन होऊन जाते. त्यामुळे मी एकच सांगेल की गुगलपेक्षा तुमच्या स्किनला योग्य ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे. गरज असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर डॉक्टरांना भेटा, पण तुम्ही गुगल नॉलेज या यूट्यूब नॉलेज घेऊन तुमच्या DIY होम रेमेडीज हे तुम्ही बघू नका. आणि तुम्ही DIY होम रेमेडीज ट्राय करत असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या एकदा स्किन केअर डॉक्टरांना विचारा. थँक्यू व्हेरी मच.